नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संकष्टी. तर आज आपण संकष्टी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. ते म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवते आपण. अगदी छान असे फ्राईज तयार होतात हे. तर हे फ्राईज बनवण्यासाठी इथं मी साबुदाणा घेतलेले आहे छोटेवाले. तर तुम्ही मोठा साबुदाणासुद्धा घेऊ शकता, पण हा इन्स्टंट भिजतो, म्हणजे लवकर भिजतो साबुदाणा. त्यासाठी मी हे शाबू घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवा असेल तर मोठे शाबू घ्यायचे, पण त्याला थोडंसं भिजायला खूप जास्त वेळ लागतो. आणि हे शाबू जर भिजवले तर 1 तासभरात हे शाबू भिजतात, आणि मोठ्या शाबूला थोडासा टाईम लागतो. त्यासाठी मी हे छोटेवाले शाबू घेतलेले आहेत. तर इथं बटाटा मी उकडून घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे. थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, आणि आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची. तर सुरुवातीला आपल्याला बनवायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तर त्यासाठी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे खूप जास्त डार्क रंगावरती भाजलेले नाही बघा मी. तर अगदी हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत, आणि ते थंड व्यवस्थित करून घेतलेले आहेत. तर हे आपल्याला कूट जे बनवायचं आहे ते खूप जास्त बारीक बनवायचं नाही, थोडंसं जाडसर कूट आपल्याला ठेवायचं आहे. तर हे बघा, कूट बनवून घेतलेलं आहे मी. तर अगदी जाडसर असं कूट आहे बघा. खूप जास्त बारीक बनवायचं नाही. थोडंसं मोठे मोठे शेंगदाणे याच्यामध्ये असले की हे फ्राईज पण अगदी छान लागतात. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक टोप मी घेतलेला आहे. याच्यामध्येच आपण फ्राईजसाठी सगळं जे मिश्रण वगैरे तयार करायचं आहे ते करून घेणार आहोत. तर हे बघा, याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते सुरुवातीला. तर कूट तयार करून घेतलेला आहे मी. आता आपल्याला हिरवी मिरची बारीक करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ही तिखटवाली मिरची आहे, त्यामुळं मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही आणखीन जास्त घेऊ शकता. तर हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला सुरुवातीला. तर मिरचीसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर आता हे जे आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते हाताने स्मॅश करून आपल्याला या कुटामध्येच टाकून घ्यायचे आहेत. तर उकडलेला बटाटा खिसून वगैरे घ्यायचं नाही बरं का, नाही तर तो खूप जास्त चिकट होतो. त्यासाठी हातानेच शक्यतो बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. तर मी सगळे बटाटे हाताने मॅश करून घेते. तर बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे हाताने. आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला मी हे असंच मिक्स करून घेणार आहे, कारण की आपल्या घरामध्ये छोटी मुलं वगैरे जर असतील तर मुलं जास्त तिखट वगैरे खात नाहीत बरं का. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जर मुलांसाठी लहान बनवायचं असेल तर हे जे आपण बटाटा, शाबू आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं जे मिश्रण आपण तयार करतोय फ्राईज बनवायला, तर ते सेपरेट थोडंसं काढून घ्यायचं आणि मुलांसाठी ते तळून द्यायचं. आणि मोठ्या लोकांसाठी जर आपण बनवतोय तर त्यावेळेस ते हिरवी मिरचीचं आपण जे केलेलं कूट आहे ते टाकून घ्यायचं. तर आमचं पिल्लू पण लहान आहे, त्यामुळं मी हे असंच थोडंसं सेपरेट त्याच्यासाठी काढून घेणार आहे. आणि हिरवी मिरची न टाकता त्याला मी याचे फ्राईज बनवून देणार आहे छान असे. तर या टोपामध्ये मी छोट्याशा सेपरेट त्याच्यासाठी काढून घेते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवं त्यावेळेस गरम गरम आपण हे तळून घेऊ शकतो. तर हे बघा, तर आता हे हिरवी मिरची जी बारीक करून घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये काढून घेते. तर पिलूसाठी मी सेपरेट काढून घेतले शाबू वगैरे. त्याला जेव्हा हवं आहे तेव्हा मी हे तळून देते मग. तर हाताने व्यवस्थित मी मिरची काढून घेतलेली आहे, आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं अलगद हाताने मिक्स करायचं, कारण की हे शाबू खूप जास्त असे मऊ नाही झाले पाहिजे. त्या फ्राईजमध्ये शाबू थोडेसे मोठे दिसले की. तर हे बघा, हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला छान असा फ्राईजचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा आकाराचे फ्राईज मी बनवून घेते. थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं, असा गोळा तयार करून घ्यायचा.
आणि हलकंसं असं त्याला आकार देऊन घ्यायचं आहे बघा. तर तुम्हाला फ्राईज थोडेसे पातळ जर हवे असतील हे तर तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता किंवा इतके जाड असले तरीसुद्धा छान लागतात खायला ते. तर हे बघा अशा पद्धतीने हे फ्राईज आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर सगळे फ्राईज मी असेच तयार करून घेते. तोपर्यंत मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी हे फ्राईज बनवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं फ्राईज तळताना. आणि हे बघा एक एक फ्राईज मी या तेलामध्ये सोडून घेते. अलगद असे फ्राईज सोडून घ्यायचे. आणि हलक्याशा गोल्डन रंगावरती हे फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहे बरं का. आता गॅस थोडासा मीडियम करते मी, म्हणजे ते फ्राईज जे आहेत ते छान असे तळले जातील. तर हलकासा गोल्डन रंग दिसायला लागलेला आहे बरं का. हे बघा तर हे आपल्याला अलगद असे पलटी करून सुद्धा घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तर हे बघा छान असे फ्राईज मी तळून घेतलेले आहेत. तर अगदी रंगसुद्धा किती छान दिसतोय बघा आणि क्रिस्पी असे हे फ्राईज तयार होतात. तर हे मी एका ताटामध्ये काढून घेते. तर आणखीन फ्राईज मी तळून घेते बघा. थोडासा गॅस परत फास्ट करायचा, तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर हे तयार केलेले फ्राईज याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि छान असे हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे फ्राईज मी बनवून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे अगदी क्रिस्पी असे शाबू आणि बटाट्याचे फ्राईज. तर तुम्हीसुद्धा हे फ्राईज एकदा नक्की बनवून बघा. अगदी छान असे फ्राईज लागतात. तर नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं जर खायचं असेल तर अशा पद्धतीचे फ्राईज तुम्ही नक्की बनवू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.